नमस्कार मंडळी, आपलं श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे घोटलेली पालक। त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेली, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, बेसनाच्या जागी बाजरीचं पीठही चालतं आणि भिजवलेली चण्याची थोडीशी डाळ। आपण आता कढई तापवून घेऊया। कढईमध्ये हिरवी मिरची भाजून घ्यायची। मिरची, लसूण, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। भाजल्याच्या नंतरची टेस्ट वेगळी लागते। आपण आता मिरची भाजायला टाकली। मिरची भाजत आली की मग शेंगदाणे घालायचे, नाही तर शेंगदाणे जळतात। थोडीशी मिरची भाजून झाली आहे, आता शेंगदाणे घालूया त्यातच भाजायला। आता हे भाजून झाले, आपण साईडला काढून घेऊया। कुकर ठेवून घेणार आहोत। आपण आता पालक शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी कुकर ठेवून घेतले। कुकर याच्यासाठी की भाजी लवकर शिजून होते। थोडंसं लसूण घालून घेतलंय फोडणीसाठी। थोडंसं तेल घालायचंय। पहिले पालक शिजवून घ्यायचं आहे आणि मग फोडणी घालायची असते, म्हणून शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलंय। आपण पालक बारीक कापून त्यात फोडणीला घालणार आहोत। पालक आता लसूण लाल झालाय, पालक कापून झालाय, आपण फोडणीला घालूया। त्याच्यात पालक टाकून झालाय, थोडासा परतवून घ्यायचा आहे आणि मग शिजण्यासाठी थोडंसं पाणी, गरम पाणी घालून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालूया। हे थोडंसं मीठ घालून घेऊया शिजण्यासाठी। यात चण्याची डाळ घालायची आहे, ती आपण जी भिजवून ठेवली ती चण्याची डाळ घालायची। चण्याची डाळ घालून झाली आहे। थोडंसं पाणी घालून कुकरला 2 शिट्टी काढून घ्यायची। आपल्याला हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये। थोडंसं घालायचं आहे। कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। 2 शिट्ट्या काढायच्या। कुकर थंड करून घेऊया। कुकर थंड होईपर्यंत आपण मिक्सरमधून मसाला काढून घेऊया। हे शेंगदाणे, लसूण आणि मिरची भाजलेलं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं। वाटण असं झालं पाहिजे, पाणी घालून असं वाटून घ्यायचं। कुकर थंड झालंय, खोलून घेऊया। भाजी आपली शिजून अशी रेडी आहे। हे बघा, भाजी आणि डाळ अशी शिजून झाली। यात आपल्याला घोटायचं आहे बेसन घालून। घोटून घ्यायचं चमच्याने। घोटून रेडी झाले। आता आपल्याला फोडणी घालायची भाजीला। आता गॅस पेटवून घेतलाय, कढई गरम करायला ठेवले, त्यात थोडंसं तेल फोडणीसाठी घालून घ्यायचंय। तेल घालून घेतलंय। तेल तापलं की परत थोडासा लसूण फोडणीला घालायचं आहे। लसूण लाल झाला की घोटलेली भाजी आणि मसाला एकत्र घालून फोडणी घालायची। हे लाल झालंय, आता फोडणीला घालून घेऊया। तर
छान असं एकत्र व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परत अजून थोडंसं लाईटली मीठ घालून घ्यायचं आहे. बघा याचा कलर चेंज व्हायला लागला भाजीचा, तोपर्यंत अजून परतवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच परतवायचं आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातलं आपण थोडंसं. आता हे चांगलं याचा कलर चेंज झाला की मग थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला एवढी घट्ट ठेवायची असेल तर मग पाणी नाही घातलं तरी चालतं. याचा चेंज झाला आहे कलर. आपण थोडंसं पाणी घालूया, एकदम थोडंसं घालूया. आता कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी ओतून घेतलं आहे. ते उरलं गरम केलेलं पाणी आपण घालून घेऊया भाजीला. थोडंसं पाणी घालून घेतलं तर व्यवस्थित शिजवून घ्यायची. 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आपल्याला. मग आपली भाजी रेडी होईल. ही भाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. आपण आता डिशमध्ये काढून भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. आपली भाजी रेडी झाली आहे. आपण चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. चपातीपेक्षा भाकरीसोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बनवलेल्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.